गुड मॉर्निंग गाईस. तर आज आम्ही भाटी बीचला आलेलो आहे. माझ्यासोबत यश आहे तिकडे या साईडले. हा, तर आज आम्ही 10 किलोमीटर्स रन आमचा कम्प्लीट करणार आहे भाटी बीच वरती. काय म्हणतात? येस, होणार की नाही यश? होईल रे, होईल. आणि ते डोंगर तुम्हाला दिसत असेल, त्या डोंगरापर्यंत आम्ही जाणार आहे. तर ते 1 किलोमीटर मोस्टली असेल, 1 किलोमीटर असेल ते. बघू आता आमच्याकडनं 10 किलोमीटर्स कम्प्लीट होते की नाही. होणार. चला जाऊया, लेट्स गो. रनिंग चालू झालेली आहे. यश पण आहे इथे. चला हो पुढे. गाईस, एक राऊंड कम्प्लीट झालेला आहे सक्सेसफुली. तुम्ही बघू शकता तो डोंगर, तो हाच तो डोंगर. गाईज, सेकंड राऊंड आमचा कम्प्लीट झालेला आहे, म्हणजे जवळजवळ होत आलेला आहे. यश, काय बोलायचं तुला? अजून किती राऊंड? अजून देवा भरोशावर आहे यश. काय अजून 8 राऊंड्स अजून करायचे आम्हाला. चल गाईज, थर्ड राऊंड आमचा होत आलेला आहे. तेव्हा तुम्ही बघू शकता पोचवलं आहे. 4th राऊंडला जातो आता. गाईज, 4th राऊंड कम्प्लीट झालेला आहे. आता 5th राऊंडसाठी आम्ही जाऊ. यश, काय बोलायचं? कसं चालू आहे? थम्सअप. तर गाईज, तुम्ही बघू शकता 5th राऊंड आपला कम्प्लीट झालेला आहे. आणि कहाणी ट्विस्ट असा आहे की आम्ही विचार करून आलेलो की आम्ही 5 किलोमीटर्स कम्प्लीट करू. असं डिसिजन आम्ही क्रिएट केलं की आम्ही 10 किलोमीटर करणार आहे. त्यातून झालं असं की आम्ही जवळजवळ 7 to 7.5 किलोमीटर्स आम्ही कम्प्लीट केलेलं आहे. ते भाटी बीचचं तुम्ही डिस्टन्स बघितलात तर ते 1.5 किलोमीटर असा पट्टा आहे तो पूर्ण. तर आम्ही जवळजवळ 7 to 7.5 किलोमीटर्स आम्ही कम्प्लीट केलेलं आहे आता. आणि मी जिमच्या मुलांना एक सांगू शकतो की तुम्ही आउटर बॉडीवरती लक्ष देता, तुम्ही इनर बॉडीवरती लक्ष देत नाही, जे की तुम्ही रनिंग वगैरे केली पाहिजे. बाकी काय, रनिंग करा, सेफ राहा, स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय, लव यू.